आज मी बनवणार आहे कोबू आणि वाटाण्याची मिक्स भाजी। त्यासाठी मी कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। फ्रोझन केलेला वाटाणा मी घेतलेला आहे। तुम्हाला जर हिरवा वाटाण्याच्या शेंगा मिळाल्या तर तुम्ही त्या घेऊ शकता किंवा वाटाणा भिजत घातला तरी पण चालतो। कोबूची आणि वाटाण्याची मिक्स भाजी मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। भाजीसाठी मी लसूण घेतलेला आहे, जिरं घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो, लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। टोमॅटो आपल्याला या ठिकाणी कच्चा वापरायचा आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली। मोहरी छान तळतळू दिली। मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये जे वाटण वाटून घेतलेले होते ते टाकले। वाटण छान 5 मिनिटं परतून घेतले। वाटण परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकली व अर्धा छोटा चमचा हळद टाकली। छान परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेला वाटाणा टाकला, कारण वाटाणा शिजायला वेळ लागतो। वाटाणा छान परतल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेला कोबू टाकला व 2 ते 3 मिनिटं परतून घेतला। वरून चवीपुरते मीठ टाकले, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली व परत एकदा 5 मिनिटं परतले। वरून झाकण ठेवले व एक वाफ आणली। भाजी आपली छान झालेली होती। ह्या भाजीमध्ये आपण पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही। झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवलेली आहे। कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी भाजी बनवण्याची पद्धत? तुम्ही पण अशा पद्धतीने कोबूची व वाटाण्याची मिक्स भाजी बनवून बघा, चवीला खूप छान होते ही भाजी। या भाजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही। जर तुमच्याकडे बडीशोपची पावडर असेल तर तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता, खूप छान लागते। माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकली। रोजच्या प्रमाणे भाजीचं एका साईडला ठेवून दिलं व दुसऱ्या साईडला चपात्या पण करून घेते। तव्यावरती मी रोज थोडे मीठ टाकते। मिठामुळे चपाती आपली खाली चिकटत नाही व छान चपात्या होतात। छान शिजलेली आहे भाजी, एक थेंबही पाणी नाही टाकलेलं या भाजीमध्ये। चपात्या गार होतात, गार झाल्यानंतर जे पीठ आहे ते पण काढून घेते आणि परातीमध्ये लगेच पाणी ओतते। गॅसच्या शेगडीवरती, किचन वाट्यावरती आपण भाजीला फोडणी देताना थोडंफार मसाले, मीठ असं काहीतरी सांडतं आणि चपात्या करताना पण तेलाचं, पिठाचं खाली पडतं असा एक कपडा मारून घ्यायचा। भांडे घासून झाले लगेच किचन वाटा पण घासून घ्यायचा। त्यामुळे किचन वाटा आपण जर किचन वाटा घासला तर चिकट होत नाही। नाहीतर काय होतं, आपल्या हाताला असं चिकट लागतं आणि त्याच्यावरती असं तेलाचा, पिठाचा बराच थर साचलेला असतो। बऱ्याच ठिकाणी मी बघितलेला आहे। असं जर किचन वाटा असला तर हाताला पण असा मऊ लागतो आणि जर तेलाचा, पिठाचा थर साचलेला असला तर चिकट कसं तरीच लागतं। त्यामुळे मी 2-3 दिवसातून हा जो साईडचा किचन वाटा आहे तो पण घासून घेते। बऱ्याच वेळा मी दाखवलेलं पण आहे आणि कापडाने पुसते त्याला, कारण एवढं पाणी काढत नाही आणि इथं पाण्याने टाकून पुसून घेते। रात्री तुम्हाला सांगितलं होतं की दुकानातून थोडं सामान आणायचं आहे। शेंगदाणे संपले होते, मिरची पावडर, शेंगदाणे आणि हळद आणि कपड्यांचे साबण ते घेऊन आले। हार्पिक संपलेलं होतं, बाथरूम मध्ये घासायला पण काही नव्हतं। 2 दिवस झाले बाथरूम पावडर टाकूनच घासलं होतं। हार्पिक, शेंगदाणे, मिरची पावडर, हळद आणि कपडे धुवायला रिन पावडर असं मी सामान आणलेलं होतं। बघा एवढे शेंगदाणे घरामध्ये शिल्लक होते। वेळेवर जर असं काही नसलं तर काय करावं ते पण सुचत नाही, म्हणून रात्री घेऊन आले। ते आता भरून ठेवते। आलं पण धुवायचं आहे, मी तसंच ठेवलेलं होतं रात्री, कारण खूप उशीर झालेला होता। पावटा आहे, इकडे याला पावटा म्हणतात पण आमच्या गावाला याला पोपटीवाल म्हणतात। तो पण सोलून ठेवता येईल। आलं आणि लिंबू भांडे घासताना धुवून ठेवते।
दुधाचं पण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, गार झालं असेल. अजून थोडं गार होऊ देते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते. घेते आवरून. चपात्या गार झालेल्या आहे, चपात्या पण उचलून ठेवते. एकदा झाडू मारते आणि पुसून घेते. तुम्हाला मी आता डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे. मी बाजारामध्ये आलेली आहे. मिस्टरांनी मला सोडवलं. माझ्या भाज्या घेऊन झालेल्या आहे. माझं चालू होतं थोडंसं शूट घेण्याचं काम, कारण मला मुलं असं घेऊ देत नाही. तरी पण मला सौरभने बघितलं आणि लगेच कॉल केला. समोर तुम्हाला पण तो दिसत असेल. बाजारात गेली होती. सोमवारचा आमच्या इथं आठवडी बाजार असतो. मिस्टरांनी मला सोडवलं. येताना सौरभ मला घेऊन आलेला आहे. स्वयंपाक बनवायचा आहे अजून. चला बघा, पार्किंगमध्ये आता संध्याकाळच्या गाड्याच गाड्या लागलेल्या असतात आणि छोट्या मुलांचं चाललंय तिकडं खेळणं. खेळतात आहे सायकल मुलं. भाज्या सर्व गमेल्यामध्ये ओतून घेतल्या. ज्या भाज्या निवडायच्या आहे त्यानंतर निवडते. फ्लावर फ्रीजमध्ये ठेवून देते. भारताचे वांगे आहेत, छोटे वांगे आहेत आणि काळा घेवडा आहे. तुरीचे दाणे पण शिलून ठेवलेले आहे आणि जो पोपटी वाल आहे त्याचे पण दाणे शिलून ठेवलेले आहे. पण मुलं त्या भाज्या काही खात नाही. पहिली साडी चेंज करते आणि त्याच्यानंतर बघते काय भाजी करायची ते. भाजीला बरेच काय काय घेऊन आलेली आहे. भरताचे वांगे, छोटे वांगे, घेवडा, हिरवी मिरची, शेवग्याच्या शेंगा, फ्लावर, गोसावळे. आमच्या भागात त्याला गिलकं म्हणतात आणि इकडं गोसावळे म्हणतात. छोटी भरून भरण्यासाठी भेंडी पण आणलेली आहे. छोट्या छोट्या भेंड्या मिळाल्या आज. आमच्या सौरभला भेंडीची भाजी खूप आवडते. भरून भेंडी तर त्याला खूपच आवडते. चला पहिले साडी चेंज करते आणि नंतर स्वयंपाक बनवते. भाज्या पण निवडून ठेवाव्या लागतील. तसे तर तुरीचे दाणे शिलून ठेवलेले आहे आणि जो पावटा आहे त्याचे पण दाणे शिलून ठेवलेले आहे. पण मुलं अशा भाज्या काही खात नाहीत. बघू, सकाळची पण भाजी शिल्लक आहे पण ती काय आता कोण खाणार नाही. मी आणि माझे मिस्टर असं उरलेलं खायला आम्ही दोघं घेतो खाऊन. चपात्या तर ते खाता, कारण शिळ्या जर चपात्या खाल्ल्या तर लगेच मला पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे मी गरम करून खाते. तरी पण मिस्टर त्यांनी जर बघितलं तर ते मला खाऊ देत नाही, कारण मला पित्ताचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे मला खूप उलट्या होतात. मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये मला जवळजवळ 15 ते 20 दिवस पित्ताचा त्रास होत होता. बरोबर आता 11 वाजलेले आहेत. जेवण झाले. स्वयंपाकाची जेवणाची भांडी सर्व इथं घासून ठेवली. दूध तापायला ठेवलेले आहे आणि जे भाजीला आणलेले आहे ते काही मला निवडायला वेळ नाही मिळाला. आता ते तसंच ठेवते. म्हणजे बाकीचं ज्या शेंगा शिलायच्या आहे त्या तशाच ठेवते. घेवड्याच्या, पावट्याच्या आणि गवार निवडायची आहे. फ्लावर आणि जी शेवग्याची शेंग आहे ती फ्रीजमध्ये ठेवून देते. वांगे पण धुवून ठेवायचे आहे, त्यामुळे ते वांगे पण गमेल्यामध्ये तसेच ठेवणार आहे. आता याच्यावरती झाकण टाकते, कारण रात्रीचे कॉक्रोच फिरतात. जर असलं एखादी कॉक्रोच तर फिरू शकतं. तसं तर मी रात्रीचे खरगटे भांडे ठेवत नाही, लगेच घासून टाकते आणि किचन वाटा पण रोज घासून टाकते. तरी पण सांगता येत नाही, कारण मला काल एक कॉक्रोच दिसलेलं होतं. त्यामुळे आता ज्या स्टॉल्या आहेत त्या पण काढायच्या आहे घासायला. पण केव्हा वेळ मिळतो काय माहिती. 2 दिवसामध्ये बघणार आहे. वेळात वेळ काढून त्या टॉल्या घासून टाकते, नाहीतर कॉक्रोच खूप होतात आणि ते कॉक्रोच असे भांड्यांवरती जर फिरले तर खूप किसळ वाटते. मुलांना जर दिसले तर लगेच ते भांडं घासायला टाकून देतात मुलं. त्यामुळे कॉक्रोच 1 किंवा 2 जरी दिसले तरी लगेच टॉल्या घासायला काढाव्या. ज्यांच्याकडे असेल त्या ताईंना माहिती आहे, कारण एक जर कॉक्रोच झालं तर खूप होतात. चला, दूध पण माझं तापलेलं आहे. गॅस बंद करते. टीव्हीचा पण आवाज येत असेल तुम्हाला, कारण मिस्टरांचं चाललं आहे महाभारत बघतात ते. आता याच्यावरती ठेवते झाकण आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते. ताईंना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा ताईंना. गुड नाईट. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.